की ह्या शोमध्ये ना फॅन्सने माझे व्हिडिओज काढले ना, ते व्हिडिओ जरासे व्हायरल गेले काय काय स्टोरीजवर. आणि तेव्हा मला डीजेज काय काय लोकांचे डीजेचे मेसेज आले ज्यांनी ते व्हिडिओ बघितले की अरे खूप मस्त करतोय, पहिल्यांदा प्ले केलंस मराठी. म्हणलं पहिल्यांदा केलंय म्हणजे पहिल्यांदाच कसं झालं, मराठी गाणी तर कधीपासून आहेत ना. तर नाही, असं कोण करत नाही, अलाउड नाही बोलतात. स्पेशली क्लब्स मध्ये हां, त्यांना जर तुम्ही मराठी गाणं ते बोलतात अलाउड नाही वगैरे. आणि मला नव्हतं माहिती. इंग्रजी गाण्यांची मोनोपोली जास्त आहे किंवा नाही, बॉलिवूड. मला पण आधी असं वाटायचं, पण तसं पण नाही. दुसरं पण वाचतंय ना, पंजाबी म्युझिक तर वाचतंय, भोजपुरी वाचतंय. हा, मग आम्हाला अलाउड नाही का? तर ते मला खटकलं आणि मला जरासं वरी झालं की अरे आत्ताच मला एवढं मोटिवेशन आलं की आपण मराठी करूया, आणि जर उद्या मला क्लबने शोज दिले नाही तर माझं काय होणार. तर ते मी असं ट्विट केलेलं, मराठी वाजलंच पाहिजे हा, तेव्हा हे या सिच्युएशनमध्ये. आणि मी स्टोरी पण टाकली इंस्टाग्राम, त्याचं पोस्ट वगैरे काय टाकलेलं, आणि ती पोस्टवर ती पोस्ट व्हायरल झाली. फक्त एक पोस्ट होती, त्याच्यात टेक्स्टने लिहिलेलं, मी काय बोललो पण नव्हतो. ती एक पोस्ट सगळे लोक आपल्या स्टोरीवर ठेवायला लागले, स्टेटसवर ठेवायला लागले, मराठी वाजलंच पाहिजे वगैरे. आणि त्याच्यात कमेंट्समध्ये आपले कंप्लेंट सांगत होते की अरे आम्ही क्लबमध्ये गेलो, तिथे आम्हाला वाजू नाही दिलं, हे ते. तर मला तेव्हा वाटलं चल आपण म्युझिक तर करतोय, मला आवडतं, पण हे त्याच्याहून वर आहे. हे फक्त म्युझिक नाही आहे. मराठी भाषेतच तो प्रसार होणं करेक्ट. आणि हे सगळ्या लोकांना आता माझ्याकडून होप्स आहेत, कारण की सगळेच लोक म्युझिशियन नाही बनवू शकत ना. तर मला वाटलं नाही, आता आपण आयुष्यभर हेच करायचं.